भारत और पाकिस्तान के बीच युद्ध जैसी स्थिति के कारण हर जिले में प्रशासन अलर्ट मोड पर है। इसी बीच संभाजीनगर पुलिस प्रशासन ने किसी भी आपातकालीन स्थिति से निपटने के लिए नागरिकों से संबंधित दिशा निर्देशों का पालन करने की अपील की है। नमस्कार, मी प्रवीण पवार, पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर। देशाच्या सीमेवरती चाललेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवरती देशांतर्गत आणि आपल्या राज्यामध्ये आर्म फोर्सेसच्या वाहनांची आणि जवानांची मूवमेंट जर चालू असेल तशा परिस्थितीमध्ये आपण आपल्या जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्व नागरिकांनी कोणत्याही प्रकारे अशा मूवमेंटचा व्हिडिओग्राफ्स किंवा फोटोग्राफ्स हे काढण्यात येऊ नयेत, कारण की अशा प्रकारचे व्हिडिओग्राफ्स आणि फोटोग्राफ्स काढणे याला कायद्याने आणि नियमाने बंदी आहे, कारण की हा प्रश्न देशाच्या सुरक्षेच्या संबंधित आहे आणि अशा प्रकारचे व्हिडिओग्राफ्स आणि फोटोग्राफ्स हे सोशल मीडियावरती पसरवणे आणि टाकणे हे बेकायदेशीर बाब आहे। याबाबत आपण देशाच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन आणि महत्त्व देऊन अशा प्रकारे सहकार्य आपण पोलीस प्रशासनाला आणि जिल्हा प्रशासनाला कराल, याबद्दल मी आपल्या सर्वांना विनंती करतो। धन्यवाद। नमस्कार, मी डॉक्टर विनय कुमार राठोड, पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर। आपण जाणतच आहात, सगळीकडे शांतता व सुव्यवस्था आपल्या जिल्ह्यामध्ये व पूर्ण भारत देशामध्ये आहे, परंतु प्रिपेअर्डनेसच्या अनुषंगाने आपल्याला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माध्यमाने मॉक ड्रिल्स घेण्याचे सांगण्यात आलेले आहे आणि तसे ठरलेले आहे। त्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर ग्रामीणमध्ये आज आम्ही पैठण या ठिकाणी सायंकाळी मॉक ड्रिल घेणार आहोत। त्याचबरोबर उद्या ग्रामीणमध्ये आपण अजंठा आणि वेरूळ या ठिकाणी मॉक ड्रिल्स घेणार आहोत। त्या अनुषंगाने मी आपल्या सर्वांना विनंती करत आहे, घाबरून जाण्याचे काही कारण नाही आहे। आपण सर्वांनी ही एक मॉक ड्रिल तयारीचा भाग आहे, या अनुषंगाने त्यामध्ये आपल्याला सामील व्हायचं आहे। त्याचबरोबर या मॉक ड्रिलच्या दरम्यान काही नागरिकांचे काही कर्तव्य आहेत, त्याकडे सुद्धा आपली जागरूकता निर्माण होणे केवळ हाच एक उद्देश आहे। त्यामुळे आपण या मॉक ड्रिल दरम्यान सर्वांनी सहकार्य करावे अशी मी आपल्याला विनंती करतो। जय हिंद।